श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. काल अति महत्वाच्या कामासाठी नाशिकला गेले होते. नाशिकवरून रिटर्न येताना ताईकडे थांबले रात्री. सकाळी आता ऑफिसला इथून डायरेक्ट जाणार, कारण काल ऑफिसला सुट्टी घेतली होती. आज मला सुट्टी भेटणार नाही. मी इतकी सतत मनात अशी खंत वाटते की आपल्या पाठीशी गुरु सतत उभे राहतात आणि आपण जॉब करतो आणि आपल्याला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामींच्या सेवेमध्ये नाही. इतकं वाईट वाटतं की प्रचंड वाईट वाटतं. आमच्या केंद्रात तर आम्ही सगळ्यांनी नवीन साड्या घेतल्या होत्या. साड्या नवीन नेसून जायचं सगळं आमचं बायकांचं ठरलं होतं. आज सगळ्या म्हणजे त्या किती लकी असतील की त्या सगळं गुरूंसाठी सजून दरबारात सेवा करायला पोहोचल्यात. सकाळी लवकरच पोहोचल्यात आणि मी अजून प्रवासच करते. त्याच्यानंतर मी ऑफिस करणार आहे. ऑफिस नंतर घरात काही बघायचंय की नाही, काहीच नाही बघायचं आज. पण मला दरबारात काही करून स्वामींच्या सेवेसाठी जायचंय. आज कृतज्ञता व्यक्त करायची. इतकं वाईट वाटतं की मागच्या वर्षी मी होते उल्हासनगरला. मी गेले होते मुलांना घेऊन गुरुपद घ्यायला. दोनदा गेले होते. एकदा ऑफिसला जाण्याआधी गेले होते, ऑफिसवरून आल्यानंतर सुद्धा गेले होते. आज तर संध्याकाळी आरती पण भेटायचे चान्सेस कमी आहेत. तरी माझा सतत प्रयत्न राहील की कसंच मला लवकर जाता येईल ऑफिसमधून. तुम्ही जे सेवेकरी जाताय आज गुरुपौर्णिमेला गुरुला भेटायला, खूप लकी आहात. म्हणजे असे कधीतरी वेळ येते आयुष्यात की आपल्याला ते नाही अटेंड करतायत, नाही आपल्याला जाता येत, आपले योगच नसतात. पण आता शेवटी महाराजांची इच्छा की महाराजांना ज्याच्याकडून जी सेवा करून घ्यायची ते महाराज करून घेतात. ऍटलिस्ट दर्शन तरी आजच्या दिवसात होऊ दे, अशीच माझी इच्छा. हा प्रवास पण काही संपत नाहीये आणि ऑफिसचा दिवस जरी ऑफिसमध्ये काम करत असले तरी पण माझं पूर्ण लक्ष त्या दरबारातच राहणार आहे. अशी मेसेजमध्ये एक हे आली, आमच्या केंद्रातलं नियमावली आली की या वाजता हे होणार, या वाजता हे होणार, नंतर आरती होणार आहे, हे सत्यनारायणची पूजा होणार आहे. सगळं लक्ष तिकडेच आहे माझं. आज काहीच माझं कुठेच मन लागत नाही. ऑफिसला पण जाणार आहे पण माझं मन लागणार नाहीये. पण ऑफिसमधून बाहेर निघता येणार नाहीये कारण की आपल्याला 15 सुट्ट्या भेटतात. 15 सुट्ट्यांमध्ये अति महत्वाच्या कामांसाठी आपण ते घेतो. काय कशाचंच काही नाही. आणि एवढी भावूक झाले मी ज्या याच्याने झाले, म्हणजे कसाऱ्याला जायला नाशिकवरून शेअरिंग टॅक्सीज असतात. त्यांनी सगळ्या गुरूंचीच गाणी लावली. तुम्ही फार लकी आहात ज्यांना आज गुरूंचं दर्शन करायला मिळतंय, त्यांच्या सेवेत तुम्ही सानिध्य घालवताय. जे पण गुरूंसाठी आज काही पण करताय, खूप खूप लकी आहेत. म्हणजे ती कृतज्ञता व्यक्त करायला मला मिळत नाही. खूप वाईट वाटतं.